हॅड, हॅव, हॅज, डीड याचा वापर कसा करावा? तर हॅव, हॅज हा प्रेझेंट टेन्समध्ये वापरला जातो, की माझ्याकडे गाडी आहे, बंगला आहे, पेन आहे, पुस्तक आहे. सो आय हॅव अ कार म्हणजे माझ्याकडे गाडी आहे, आपल्या मालकीची. माझ्याकडे गाडी होती, होती हे भूतकाळात वापरलं जातं, हॅड. आय हॅड अ कार म्हणजे एखादी गोष्ट माझ्याकडे होती, बंगला होता, गाडी होती, म्हणून आय हॅड अ कार. माणूस सहज विचारतो, तुझ्याकडं गाडी होती का? होती का म्हणल्यावर काय येतं? तर डीडनी प्रश्न विचारला जातं. डीड यू हॅव अ कार? किंवा निगेटिव्ह वाक्य बनवण्यासाठी ही डीडचा वापर होतो. डीड यू हॅव अ कार? तुझ्याकडे गाडी होती का? हॅव आलं, डीड यू नंतर हॅव आलं, तर हे हॅव हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे. निगेटिव्ह वाक्य बनवायचं असेल तरी क्रियापदाचं पहिलं रूप येतं. इंटरगेटिव्ह बनवायचं असेल तरी पहिलं रूप येतं. म्हणून डीड यू हॅव अ कार.